नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या या महाचर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवीन वर्षातला महाचर्चेचा हा पहिलाच भाग. सर्व प्रेक्षकांना आमच्या वतीनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षातल्या चर्चेत आपण विषयही हाती घेतलाय नव्या पिढीसंबंधीचा, म्हणजे युवा पिढीचा. कोणत्याही क्षेत्राची प्रगती व्हायची जर असेल तर त्या क्षेत्रातला युवा पिढीचा सहभाग अपरिहार्य आहे. परंतु दुर्दैवानं दिसतं ते असं की इतर क्षेत्रांमध्ये युवा पिढी जरी आघाडीवर असली तरी राजकारणाच्या क्षेत्रात मात्र काही कारणांनी ते येत नसतील किंवा त्यांना यायला संधी मिळत नसेल. इतरही काही अडचणी असतील. जाणून घेऊया की युवा आणि राजकारणातील सहभाग या संबंधितली याची परिस्थिती काय आहे आणि त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल. आणि या विषयाची चर्चा करण्यासाठी अर्थातच युवा राजकारण्यांचे प्रतिनिधी आणि युवकांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. आपण स्वागत करूया माननीय वर्षाताई गायकवाड यांचं, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री. त्याचबरोबर तरुण आमदार, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आपल्याबरोबर आहेत. दुसरे एक युवा नेते ज्यांना म्हणता येईल, कारण शिक्षण क्षेत्रातले नेते आहेत. MIT या पुण्यातल्या संस्थेची एक अतिशय अभिनव अशी जी संस्था आहे, स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे शासन प्रणालीचं शिक्षण देणारी जी संस्था आहे, त्याचे संस्थापक राहुल कराड. भारतीय छात्र संसदेशी संबंधित आहेत, त्याची कल्पना त्यांची आहे. आणि त्याचबरोबर तरुण पण जाणते अनुभवी असे पत्रकार आणि दैनिक प्रहारचे संपादक महेश म्हात्रे आपल्याबरोबर आहेत. दूरध्वनीवरूनही इतर काही युवा नेते आपल्यामध्ये सहभागी होणार आहेत. परंतु आपण वर्षाताईंकडे सर्वात पहिल्यांदा वळूया. युवकांचा राजकारणामध्ये आवश्यक तेवढा सहभाग नाहीये असं एकंदर चित्र दिसतंय. मुळात या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? नाही, मी बिलकुल असं जर बघितलं, सुरुवातीला मला नववर्षाच्या सगळ्या जे दर्शक आहेत आपल्या त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते. हा आजचा जो आपण विषय घेतलेला हा फार महत्वाचा असा विषय, कारण भारत हा भविष्यामध्ये हा सर्वात तरुण देश होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या जर बघितलं तर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये युवकांनी पुढे यावं ही जी तुम्ही अभिलाषा व्यक्त करताय ती बिलकुल रास्त अशी अभिलाषा आहे. आज मुलं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, डॉक्टरमध्ये जातात, विविध क्षेत्रामध्ये मुलं आज काम करतात आणि राजकीय क्षेत्राकडे सुद्धा आता एक प्रोफेशनल क्षेत्र म्हणून बघण्याचा दृष्टिकोन वाढलेला आहे. पण मला या ठिकाणी सांगायला हवं की राजकीय क्षेत्र आहे ते प्रोफेशनल क्षेत्र जरी असलं तरी सत्ता, पैसा आणि प्रसिद्धी या पलीकडचं जाऊन राजकारण क्षेत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की राजकारण हे समाजकारण आहे आणि समाजकारण हेच राजकारण आहे. आणि म्हणून आजच्या पिढीने राजकारणात येणं हे आवश्यक झालेलं आहे. तुम्ही जो प्रश्न मला विचारला की संख्या कमी आहे का, सांगायला हवं की ज्या वेळेला मी आणि उदय भाऊ इथे बाजूला बसलेले आहेत, आम्ही जेव्हा प्रथम वेळा निवडून आलो होतो 2004च्या वेळेला, त्यावेळी 25 आमदार होते जे आमच्या फोरम मध्ये होते. पण आज ती संख्या जर बघितली तर जवळपास 70-75च्या पुढे गेलेली आहे. म्हणजे याच्यात अर्थ असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये युवकांमध्ये ही जागरूकता तुम्हाला तरी आशादायक चित्र वाटतं, इतरांना काय वाटतंय जाणून घेऊया. उदयजी, तुम्ही राजकारणात जे आलात ते पहिल्या पिढीचे राजकारणी तुमच्या घरातले असं म्हणायला पाहिजे, कारण बऱ्याचदा असं दिसतं की राजकारणातले जे असतात ते दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले असतात. घराणेशाहीचा शिक्का राजकारणावर बसलेला आहे. आपण मात्र स्वयंप्रेरणेने याच्यामध्ये आला असणार. एखाद्या तरुणाला अशा प्रकारे राजकारणात प्रवेश करणं सोपं आहे का? पण खरंच राजकारण करत असताना समाजकारणातनं जर राजकारण आपण केलं तर तो देखील चांगला राजकारणी होऊ शकतो. आणि म्हणूनच राजकारणाकडे आधी येण्याचा दृष्टिकोन युवा पिढीनं बदलला पाहिजे. आज राजकारण एक क्षेत्र असं झालेलं आहे की राजकारणात यायचं तर राजकारण हे वाईटच आहे अशा पद्धतीचा एक न्यूनगंड तरुण आणि तरुणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून वर्षाताईंनी सांगितलेलं बरोबर आहे की आम्ही 2004ला 25 आमदार होतो, त्याच्यावरनं आता आमची संख्या 70वर गेलेली आहे. परंतु अजूनही याच्यामध्ये सुसंस्कृत तरुण पिढी. आपण जर बघितलं असेल, परवा दिल्लीला जो एक प्रसंग घडला त्याच्यानंतर दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेली पिढी देखील ही तरुण पिढी होती. आणि म्हणून माझं तरुण पिढीला एक असं आव्हान आहे की राजकारणात सक्रिय होऊनच, काही लोक सांगतात राजकारण हे भ्रष्टाचारी कुरण मानतात, परंतु माझं तर म्हणणं असं आहे की बाहेरून तरुण पिढीने हे बोलण्यापेक्षा जर राजकारणात येऊन ही सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न केला तर ह्या भ्रष्टाचाराचं निर्मूलन होणार आहे. आणि त्याच्यासाठी तरुण पिढी ही आवश्यकच आहे आणि ती मोठ्या प्रमाणात तरुण पिढी राजकारणामध्ये आली पाहिजे असं तुम्ही जे म्हणलात त्या अनुषंगाने रीतसर तरुण मुलांना त्याचं प्रशिक्षण देऊन त्याकडे बघण्याची एक दृष्टी देण्याचं काम स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या मार्फत होतंय असं मला वाटतंय. राहुलजी, ही स्कूल ऑफ गव्हर्नमेंट स्थापन करण्यामागची आपली प्रेरणा काय होती, विचार काय होता? म्हणजे मला विशेष आनंद वाटतो की आज या विषयावर चर्चा इथं घडतीये की युवा पिढी आणि राजकारण. आपण जे मगापासून दोन्ही इथं मान्यवर राजकीय व्यक्ती इथं माझ्या शेजारी तरुण
पिढीतले लीडर बसलेले आहेत, तर मला असं स्वतःला वाटतं की तरुणांचं राजकारणातलं जे काही आजचा जो रोल आहे, मला असं वाटतं की ह्याच्या पाठीमागे एक शब्द मी ऍड करतो की शिक्षित तरुण राजकारणात यावं, एज्युकेटेड, मोरली, एथिकली साऊंड लोक राजकारणात यावे. आणि ह्या भूमिकेतनं की बाबा प्रत्येक सेक्टरमध्ये एज्युकेशनची गोष्ट आपण बोलतो, राजकारणामध्ये एज्युकेशन का नसावं, तर ह्या भूमिकेतनं इंजिनियर, डॉक्टर, सगळ्या फील्डमध्ये प्रोफेशनल लोक त्या पद्धतीने काम करतायत. आणि आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर राजकारण्यांविषयी आणि राजकारणाविषयी की अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये घृणा आहे आणि तरुण पिढीच्याही मनामध्ये अत्यंत घृणा आहे ह्यांच्या बाबतीत. तर मला असं म्हणायचं की राजकारणाचं शुद्धीकरण हे अनेक मोठमोठे शब्द वापरता येतील, पण जनरलाइज करता कामा नये की सगळेच राजकारणी करप्ट आणि सगळेच राजकीय पॉलिटिकल पार्ट्या करप्ट. मग काही पर्सेंटेज त्याच्यामध्ये करप्ट असेल, पण ह्याला आपल्याला या तरुणांना जर आकर्षित करायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने सरकारच्या लेव्हलला सुद्धा मेजर्स घेतले पाहिजेत. नुसत्या मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर यायचं आणि आपण ऍक्टिव्हली वोटिंगमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं नाही. बाकी तर मला असं गव्हर्नन्सचा हा फार मोठा विषय आहे. 65 वर्ष स्वातंत्र्याला झाली, तर आता तरी तरुण पिढीने सक्रियपणे राजकारणामध्ये शिक्षित तरुणांनी यायला पाहिजे. सेमी अर्बन रुरल एरियातला तरुण ह्याच्यामध्ये तुम्हाला तोडते इथे माफ करा, परंतु महेशजी हे अगदी बरोबर आहे ना की सैद्धांतिक दृष्ट्या बघितलं तर शिक्षित तरुण आले पाहिजेत, चांगल्या संस्कारांचे आले पाहिजेत, चांगल्या उद्देशाने आले पाहिजेत, पण वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये असं आपल्यासारख्यांना बाहेरून बघणाऱ्यांना नक्की वाटतं. तुम्हाला काय वाटतं? बघा, भारतीय राजकारणाकडे ज्यावेळेस आपण बघतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे जे काही मोठे पुढारी होऊन गेलेले आहेत, याच्यामध्ये आपण लोकमान्य टिळकांपासून तर महात्मा गांधी किंवा त्यानंतर सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्या नेत्यांकडे बघितलं तर एक लक्षात येतं की हे जे लोकांमध्ये लोक चळवळ चालवणारे जे नेते होते, या नेत्यांनी एकाच वेळी शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये शिकवलेलं आहे आणि त्याच वेळी या नेत्यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती बदलली. आमचे जे राजकीय नेते होते हे 100% राजकारण करणारे होते आणि त्यामुळे हा जो भाग होता हा प्रबोधनाचा भाग मागे पडला. मी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून इथे बोलतोय की वर्तमानपत्राची मुख्य कामं असतात ते म्हणजे टू इन्फॉर्म पीपल, टू एज्युकेट पीपल अँड टू एंटरटेन पीपल. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इन्फोटेनमेंटचं पॅकेज सगळी वर्तमानपत्र, प्रबोधनाचं पर्व जे आहे ते मागे पडल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे राजकारणामध्ये जो शिक्षित समाज आला पाहिजे, ज्या चांगल्या पद्धतीने लोक राजकारणात उतरले पाहिजे, ते उतरताना दिसत नाही. उतरणार कोण राजकारणात हा प्रश्न असतोच की मगाशी मी त्याचा उल्लेख केला बोलता बोलता की ज्याच्या घरात ही पार्श्वभूमी आहे त्याला सोपं जातं. वर्षातही